ते अर्जुनाचा पोरगा अभिमन्यू, पण त्याला त्याच्या आईनं फक्त आत जायचं शिकवलं नव्हतं, वाचलं होतं, ऐकलं होतं कधी, पण त्याची माय बाहेर यायचं ऐकताना झोपली होती. कळतंय? त्याची माय बाहेरचं ऐकताना, त्याच्यामुळं त्याला फक्त, तुम्ही तर टीव्ही बघितल्या, तुमचं कसं होईल याचा विचार करते मी महाराज. म्हणजे अभिमन्यू तरी गुतला होता. तुमची पोरं बंगला बांधणार याची गॅरंटी मी देते माय, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार का नाही याची गॅरंटी काय तुम्ही आपल्याकडून घ्यायची? तुमची पोरं बंगल्या बांधणार लगा, पण ठेवायचं नाही हो. काय अवघड आहे, लय अवघड आहे. तुम्ही ग्रहणात सुद्धा टीव्ही बघितली, कसं होणार आहे तुमचं? मला क्यू येते, क्यू तुमची. जाऊ दे, असं ते काय हरकत नाही, अजून मी वेळ गेली. पण कसं असतं ना, झाडाची फांदी कवळी येतोपर्यंतच वाकते, मोठी झाल्यावर वाकवाय गेल्यावर मोडते. वाकत लेकरं लहानपणीच वागतात, मोठ्यापणी. आणि शेवटी देवालाही तसंच आवडतं की रे. मला सांगा, तुम्ही पूजा करता? करीत जा. देवघर आहे तुमच्या घरात? पूजाला तुम्ही फुलं कशी वापरता, ताजी का शिळी? एखादं शिळं आलं तर काय करता ग? तुम्ही गांभीर्यानं विचार करा मायबापा. देवाला फुली सुद्धा ताजी वाता, देवाला फुलं सुद्धा ताजी वाता, आणि काकड्याला सगळे म्हातारे बसवतात. तुम्ही तुम्ही सांगा बदामनगरकर कसं व्हायचं रे? असं असतं का रे दादा, आहे की नाही? म्हणजे फुलं सुद्धा ताजी आणि काकडा म्हातारा गलीला कळत नाही रे. एवढंच ऐकू येत रे. तुम्हाला काकड्याच्या अभंगाची ताकद माहित आहे? विठ्ठलाला उठवायची ताकद त्या अभंगात आहे. कुणाला? जगाच्या बापाला, विश्वाच्या मालकाला ते अभंग उठवतात. तुम्ही सांगा, तुम्हा आम्हाला यश देणार नाहीत का ज्या अभंगाचा उच्चार जर आमच्या मुखात असेल तर? काय ताकद आहे? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीलो 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 जागा. चोरी निचल्या नाटोनी भागा, चोरी निचल्या. चोर म्हणजे काळ. काळ 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 झोपलाय तोपर्यंत हुकून पळा. चोरी निचल्या नाडोनी भागा, निचल्या नाडोनी भागा, आता जागा, आता जागा, आता जागा, जागा, आता जागा, जागा रे भागील जागा, जागा रे भागील जागा, आता 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 जागा रे भागील जागा. जाग कधी येते? वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मेरे देह तुरले बजारा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. 5वा दिवस आहे रे, अजून 2 जायचे त्यांची. महाराज तर वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मेरे देह तुरले बजारा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, वेळा डोई, वेगळ्या नावात हरी, नावात हरी, वेगळ्या नावात हरी, नावात हरी. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, म्या मदत येतोरी.
झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाल आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघी करती हाड हाड तुम्ही संत माय बाप एवढा करा सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा पुढा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा पुढा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा अवगा दागड दिंगाग अवगा दागड दिंगाग अवगा दांगड दिंगाग दांगड दिंगा दांगड दिंगा दांगड दिंगाग बाय डीजे पेक्षा जास्त मजा अभंगात पाहिजे तेवढे विनोदी अभंग भेटतील पाहिजे तेवढे मुंगी उडाली तिने गिळले मुक्ताईंची कूट रचना मधला अभंग आहे नामदेवरायांचा मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती कोण व्याली मुंगी तिचं दूध 17 रांजण कुणाचं मुंगीचं पिले किती काय नाही दिसना झालंय वाटतं एवढं काय टेन्शन घेता महाराज बरं का कोण व्याली मुंगी तिचं दूध 17 रांजण कुणाचं पिले 12 हत्ती कुणाचं दूध ऐका कीर्तन अरे काय ढेकळं मेळ लागणार आहे रे दादा अगदी असं आहे रे नामदेवरायांचा सांगण्याचा उद्देश आहे या मुंगी या अभंगासारखं जीवन आहे कर्म कमी बोबाटा जास्त ज्ञान कमी अहंकार जास्त ताकद कमी पण बोलायचं माऊली म्हणले मला माहित आहे माझी ताकद आहे मी तुझ्याकडे यावं सगळं सुकृताचं फळ द्यावं कसं काय द्यावं या विषयाकडे अर्जुनाने कृष्णाला मागितलं अभिमन्यू आत गेला अभिमन्यू आत गेला 7 मंडल पार केले केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला पण बाहेर यायचं ज्ञान नसल्यामुळे पडला त्याच्या पडल्याचा गैरफायदा जयद्रथाने घेतला मानेवर लात घातली अभिमन्यूला वाईट वाटलं डोळ्यातनं पाणी आलं अर्जुन म्हणला क्षत्रिय नावाने कलंक आहेस तू एकतर तू पडायला नव्हता पाहिजे आणि पडला तर जगायला नव्हता पाहिजे एकतर तू पडलास वर्ण जगतोयस आणि वर्ण रडतोयस अभिमन्यू म्हणला रडलो याचं कारण पडलो नाही पडलो म्हणून रडत नाही जयद्रथाने मानेवर लात घातली पण त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं याला क्षत्रिय म्हणायचं शोभला क्षत्रिय सोड जीव बाप जिवंत आहे अर्जुनाने पण घेतला उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारेल ज्यानं माझ्या पोराचा अपमान केला जर नाही मारला तर अर्जुन स्वतःची चित्ता स्वतः रचलन उडी स्वतः मारल पटपट बोला पण कुणी केला बोला पण कुणी केला हा पूर्ण केला ड्रायव्हरनं कळते की ड्रायव्हर आपल्या सगळ्या जगाचा सारथी कोण आहे कारण दुर्योधन डोक्याशी बसला अर्जुन उठल्यावर कोण दिसणार लक्षात ठेवा नम्रता आहे तिथे देव आहे पायाशी राहिला तर भेटेल लय बराबरी करायला गेला तर भेटणार कळतंय म्हणून पायाशीच आता कोठे धावे म्हणत तुझे भाग गेला देवाची हे द्वारी हेच वर्णन महत्वाचं आहे तिथेच जाता यावं तुझ्या चरणावर मस्तक ठेवता यावं अर्जुनाने तेवढंच केलं अर्जुनाला देव भेटला अजून काय पाहिजे विषय संपला मग त्यावेळेस अर्जुनाने पण केला सूर्योदय झाला युद्ध पुकारणी झाली दिवसभर जयद्रथ हुडकला पण सापडला आता सापडलाच नाही तर मारायचा कसा आणि नाही मारला तर अर्जुन पणाला माग सरकणार ते काय आपल्यासारखं नसतं आपण आता केलेला पण 5 मिनिटात विसरतो आपल्या तर संतात फरक आहे की नाही अर्जुनाने पण केला होता दिवसभर सापडला नाही देवाला चिंता वाटायला लागली देव म्हणले जर सापडला नाही तर ही चिता रचणार उडी पण अर्जुना जर उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर ही उभा राहिलेलं करीत काय होत कारण आम्ही आजपर्यंत काय म्हणलो मागे पुढे उभा राहे देव राखतो बरोबर आहे की नाही हे खोटं ठरेल ना तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा नामधारकाचा विश्वास खोटा ठरेल की नाही तरलं जात आहे मग देवानं काय केलं सुदर्शन चक्र फिरवलं सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला
कळतं? विचार करायचा, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे वेळेच्या अगोदर वेळ आणली. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले जायच्या आधी बाय बाय कर. आपण काय करतो जायच्या आधी? आम्ही जातो आमच्या, त्याच्या आधी आमचा. आता रामराम घ्यायचा, माझ्या चहू बाजूनं माणसं आहेत, मी रामराम कसा घेणार? घालीन लोटांना वंदिन चरण, सगळीकडे फिरणार की नाही? मग अगदी सगळीकडे फिरले. अर्जुनाने महाग बघितलं, मागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होतं ही येणार, ही धर्म चुकवणार. आपला धर्म आहे, शत्रू जरी असला अंतकाल चुकवायचा. धर्म पाळणार याची जाणीव होती. देवाला माहित होतं ही येणार, म्हणूनच नाटक केलं होतं. देव नाटक करा एक नंबर, कारण हाही तो कर्नाटकाचा नाटक त्याच्या नावातच आहे महाराज. जयद्रथ दिसला, पण अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का? सुदर्शन चक्र महागारी घेतलं, सूर्य जागेवर गेला. अर्जुनाला कळलं देवाची लीला, सूर्यास्ताला वेळ आहे. अर्जुनाला कळल्या कळल्या जागेवर बाण मारला. जयद्रथ मियाला पटपट बोला. बाण कोणी मारला? मियाला कोण? पण मियाला कोणामुळं? हा, पण करणारे ज्ञानोबा आहे, पण करणारे ज्ञानोबा आहे, सांगणारे ज्ञानोबा आहे, पण करून घेणार कोण? इथे कृष्ण कुठं दिसतोय का? पण खरं सांगा झालं कोणामुळं? दिसत जरी नसला तरी इतका गोड सप्ताह फक्त भगवंताच्या कृपेनेच होऊ शकतो, हे लक्षात. दिसत नाही म्हणून नाही, करून घेणारा. मेरा आपकी कृपा से वे काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करती को तुम नहीं, मेरा काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. मी फक्त आयुष्यात पंढरीचा वाऱ्या करी, वारे न चुको दे हरे. होईन भिकारी पण पंढरीचा मी तुझा दास व्हा, तुझ्या चरणावर मस्त ठेव. देवा माझा विश्वास आहे, माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं तुलाच चांगलं कळतंय. गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी. मी काय करावं? जाईन गे माये. तू काय करावं? सर्व सुकृताचे फळ म्हणून काय दिलं? आपल्या संसाठी देवाची वारी. जर आपल्याला देव करत असेल तर आयुष्यात अजून काय फळ मोठं पाहिजे सांगा? तुम्हीच विचार करा. देवाचं नाव जर आपल्याला देव करत असेल तर अजून काय मोठं फळ पाहिजे? कशानं होतंय? आवडीने भावे. कसं घ्यायचं? मी सांगते ना, दोन्ही हात वर करा. तसे तुम्ही लय उलाशी आहेत महाराज. तुम्हाला खरं सांगते, मी एवढं कीर्तन करीत नाही, फक्त तुमच्या प्रेमामुळे एवढं कीर्तन केलंय महाराज. तासा दीड तासाच्या पलीकडे जात नाही आपण, पाकिटापुरतच करतो फक्त. प्रेमाने दोन्ही आदर करा, प्रेमाने. लक्ष्मी शारंग तर सीतापती रखवी गाथा गोविंदा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा.